जालन्यात प्रभाग रचना करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चित केली जाणार आहे। निवडणूक पूर्वतयारीला आता वेग आलाय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेत आढावा बैठक घेतली आहे। त्यावेळी त्यांनी विकास कामांसह शिक्षण विभागातील कामांचा आढावा घेतलाय। बैठकीला शिक्षण विभागातले अधिकारी आणि महापालिका उपायुक्त उपस्थित होते। पुण्यात भरधाव कारनं मुलीला चिरडलंय। या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झालाय। पुण्याच्या सुखसागर नगरमध्ये ही घटना घडली आहे। अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। नागपुरात खर्रानं दिल्यानं एका युवकाला दोघांनी जबरी मारहाण केली आहे। मारहाणीच्या दरम्यान युवकाच्या डोक्याला जबर मार लागलाय। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू देखील झालाय। या प्रकरणी अजनी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। नाशिकमध्ये चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे। चोरट्यांनी चक्क निळकंठेश्वर मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारलाय। सातपूरच्या विश्वासनगरमध्ये ही घटना घडली आहे। दानपेटी चोरीची घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वाशिमच्या मनोरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केले। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। सरकार बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय। बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलनाकरता बसलेत। सरकारी पातळीवर त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं प्रहार शहापुरात भजन आंदोलन केलंय। या भजन आंदोलनानंतर शहापूरच्या तहसीलदारांना मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं। भंडाऱ्यातील यशोदानगरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन करण्यात आलं। यावेळी मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला। वाशिममधील मानोरा उपकेंद्रात जाण्याचा प्रयत्न करण्यात आला। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना काही समर्थकांनी टायर पेटवून निषेध व्यक्त केला। सुदैवानं या घटनेत कोणतीही हानी झाली नाही। मात्र आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता सटाण्यामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। ढोलबारे येथे सुमारे 1.5 तास आंदोलन केल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। हिंगोलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात क्या हुआ तेरा वादा असं म्हणत कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची मागणी करण्यात आली। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहापुरामध्ये भजन आंदोलन करण्यात आलं। शासकीय पातळीवर आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला। नाशिकच्या निफाडमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांचं गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला सर्वच दिव्यांग जाऊ शकत नाहीयेत, त्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं निफाडमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना कल्याणमधल्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधले। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार अशा आशयाचं बॅनर लागलंय। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवलं तर नक्की जाईल असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। राज्यात निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय गाठीभेटींवरून शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत दाखल झालेत। उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या विषयांवर बैठकींचं आयोजन करण्यात आलंय। तसंच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग आणि उद्योग विभागाच्या निगडीत विषयांवर उदय सामंत बैठक घेत आहेत। राज्य सहकारी बँकेकडून सायबर सिक्युरिटी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन होणार आहे। ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सायबर सिक्युरिटी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे। सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध विकास कामांचा आलेख मांडलाय। मोदी यांच्या सरकारच्या कार्यालयाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 11 वर्षांमध्ये मोदींनी सर्वच क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख जयकुमार गोरे यांनी मांडलाय।
पुण्यातील सिंहगड किल्ला आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 574 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। या आराखड्याला राज्य सरकारच्या उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाअंतर्गत पायाभूत सुविधा, पर्यटन सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाची कामं हाती घेण्यात येणार आहेत। मुंबईतल्या वरळी, नायगाव, बिर्डीवासियांना सप्टेंबरमध्ये नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत। या चाळींच्या जागेवर उंच आणि आलिशान टॉवर्स उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्यामुळे सप्टेंबर 2300 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळतील। नाशिकच्या येवल्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी अमोल सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। उपसरपंच पदासाठी अमोल सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड ही घोषित करण्यात आली। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाचीही उधळण झाली। पुण्यातील भोरमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा पार पडला। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते नव्यानं निवड झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरातल्या शासकीय रुग्णालयात आता सिटी स्कॅन, MRI अर्ध्या शुल्कात होणार आहे। रुग्णांकडून जे शुल्क आकारण्यात येतं त्यातली 50% शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येणार आहे। त्यामुळे रुग्णांना केवळ 50% शुल्क भरावं लागेल। अहमदाबाद विमान दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आहे, या दुर्घटनेचं नेमकं कारण काय, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। इंधन प्रणालीतल्या बिघाडामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळते। विमानाच्या दोन्ही इंजिनांवर इंधनाचा योग्य पुरवठा न झाल्यानं प्रचंड दाब निर्माण झाला आणि त्यामुळे इंजिन नीट चालू न शकल्याची शक्यता वर्तवली जाते। अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते। या दुर्घटनेत दीपक पाठक यांचाही मृत्यू झालाय। दीपक पाठक हे गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियात नोकरीला होते। त्यांचं कुटुंब कात्रज भागातलं रहिवासी आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एक प्रवासी बचावलाय। रमेश विश्वासकुमार असं बचावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। बचावलेले रमेश विश्वासकुमार जखमी झालेत। त्यांच्यावर अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्यानंतर बोईंग विमानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अहमदाबाद अपघाताआधी सरकारी आकडेवारीनुसार बोईंग विमानांना जगभरात आतापर्यंत 6000 अपघात झालेत। यातील 415 अपघात अतिशय भीषण होते। यामध्ये 9000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय। मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत दिली जाणार आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला। हे दोघेही भारतात सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते। पुन्हा स्वदेशी परतत असताना त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी बाय बाय इंडिया असं देखील म्हटलं होतं। अहमदाबाद विमान दुर्घटनेत वैमानिक क्लाइव्ह कुंदरचा मृत्यू झालाय। क्लाइव्ह कुंदर हा विक्रांत मेस्सीचा चुलत भाऊ आहे। त्यामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीवर दुःखाचा डोंगर कोसळला।